नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एन जी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकदम इन्स्टंट अशी पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत. अगदी 10 मिनिटाच्या आत ही पावभाजी बनवून रेडी होणार आहे. चला तर मग सामग्री बघून घेऊ. पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, जिरं, कांदा, हिरवी मिरची, लसण, अद्रक, टोमॅटो, बटाटा, फुलगोबी, वाटाणे, कोशिंबीर, हळद, तिखट, मीठ, पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी. चला तर मग आता कृती बघून घेऊ. इथे गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये बटर आपण ॲड करणार आहोत. इथे तेलाचा वापर इथे करायचा नाही आहे. पावभाजी बटरमध्येच करायची आहे. बटर कमी गॅसवर आपल्याला इथे मेल्ट करायचं आहे, म्हणजे हे जळायला नको. बटर पूर्ण मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे कंटिन्यू चमचा आपल्याला हलवत राहायचं आहे. बटर अगदी पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर इथे मी 2 चमचे जिरं ॲड केलेलं आहे. इथं जिरं पूर्ण फुटू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, नाही तर बटर जळण्याची शक्यता राहते. जिरं फुटल्यानंतर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक बारीक कापून. इथे हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान बटरमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. चमचा आपल्याला असा कंटिन्यू याच्यामध्ये सुरूच ठेवायचा आहे, जेणेकरून काहीही जळता कामा नये. मिरची झाल्यानंतर इथे मी 7 ते 8 कांदे बारीक कापून घेतलेले आहे. हे 7 ते 8 कांदे आपल्याला या बटरमध्ये घालायचे आहेत आणि कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान मस्तपैकी असा परतवून घ्यायचा आहे. इथे मी हे भाजीचं सामान जे वापरते ते 6 ते 7 लोकांच्या भाजीसाठी वापरते. तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार सामान कमी जास्त पण करू शकता. कांदा पण आपल्याला बटरमध्ये छान परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे चमचा असा सुरू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा असा बारीक करून घेतलेला आहे. ते पण आपल्याला या बटरमध्ये घालायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे, जेणेकरून काही पण आपली सामग्री जळता कामा नये. हे बघा, 1-2 मिनटानंतर कांद्याचा कलर असा छान गोल्डन ब्राऊन इथे झालेला आहे. मिरची पण छान बटरमध्ये एकदम फ्राय झालेली आहे. बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते. इथे कांद्याचा छान असा गोल्डन कलर इथे झालेला आहे. अशा प्रकारे छान बटरमध्ये हे परतवून घेते मी. हे बघा, कांद्याचा छान असा गोल्डन कलर झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी ॲड करणार आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला इथे मेथी ॲड करायची आहे. त्याच्यानंतर हळद, तिखट आणि पावभाजी मसाला इथे मी घेतलेला आहे. पावभाजी मसाला तुम्ही कोणत्या पण कंपनीचा वापरू शकता. इथे मी हा पावभाजी मसाला यूज केलेला आहे. पूर्ण 1 पॅकेट मी इथे वापरलेलं आहे 6 ते 7 जणांच्या भाजीकरता. हे मसाले पण तुम्हाला बटरमध्ये छान परतवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम इथे मी अजून पण कमीच ठेवलेली आहे. पूर्ण मसाले छान परतून झाल्यानंतर इथे आपण याच्यामध्ये 2 ते 3 टमाटे मी इथे बारीक चॉप करून घेतलेले आहे. मग इथे टमाटे ॲड केलेले आहे. टमाटे पण आपल्याला बटरमध्ये छान असे परतवून घ्यायचे. टमाट्याचं पाणी लवकर सुटण्याकरिता तुम्ही इथे मीठ पण लगेच ॲड करू शकता. इथे मी 2 चमचे मीठ ॲड करते आहे. मीठ आत्ताच ॲड केल्यानंतर टमाट्याचं पाणी हे तेलामध्ये लवकर सुटतं. टमाट्याचं पाणी इथे पूर्ण सुटल्यानंतर टमाटे बटरमध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या लगेच ॲड करणार आहोत. कंटिन्यू चमचा आपल्याला इथे सुरू ठेवायचा आहे. हे बघा, टोमॅटोनी आता बटर सोडणं स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ टमाटा छान आपला बटरमध्ये परतून झालेला आहे. हे बघा, इथे छान तेल सुटलेलं दिसते. याचा अर्थ आपला टमाटा छान बटरमध्ये फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी मी ॲड करते. आपण आपली इन्स्टंट पावभाजी आहे म्हणून याच्यामध्ये भाज्या मी लगेच कुकरमध्येच ॲड करणार आहे. इथे मी 6 बटाटे, छोट्या आकाराचे बटाटे होते, हे असे बारीक काप करून कुकरमध्येच टाकलेले आहे. त्याच्यानंतर फुलगोबी ॲड केलेली आहे. ह्या तुम्ही वाटाणे पण ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आमच्या इथे कोणाला वाटाणे आवडत नाही म्हणून मी ॲड केलेले नाही आहे. त्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी भाजी इथे 6 जणांकरता करते आहे. त्याच्यानुसार तुम्ही सामग्री कमी जास्त करू शकता तुमच्या मेंबरच्या हिशोबानुसार. बघा, इथे भाज्या छान मिक्स झालेल्या आहे. याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि इथे 4 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची आहे. 5 ते 7 मिनटानंतर कुकरच्या इथे आपल्या 4 ते 5 शिट्ट्या होऊन जातात. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे आपल्या सगळ्या भाज्या छान नीट शिजल्या की नाही. तुम्ही हाताने एखादी फोड बटाट्याची मॅश करून दाबून बघू शकता की इथे भाजी आपली शिजलेली आहे की नाही. हे बघा, इथे लगेच आपला बटाटा एकदम मऊ झालेला आहे, छान शिजलेला आहे.
जर तुम्हाला बटाटा थोडा कडक वाटत असेल, तो मॅश करायला प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही परत 1 ते 2 शिट्ट्या होऊ देऊ शकता. इथे छान बटाटा शिजलेला आहे. अशा प्रकारे इथे मॅशर आहे, या मॅशरनी सगळ्या भाज्या छान एकदम नीट अशा बारीक करून घ्यायच्या आहे, मॅश करून घ्यायच्या आहे. एकदम छान प्रॉपर पद्धतीने इथे मॅश करायचं आहे. जाड राहता कामा नये. पावभाजीमध्ये सगळ्या भाज्या एकदम अशा बारीकच झालेल्या असतात. तुमच्याकडे जर असं मॅशर नसेल, तर आपलं वरण लोणवायची जी रवी असते की नाही, त्या रवीने पण तुम्ही इथे सगळ्या भाज्या अशा मॅश करून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने छान घोटून ह्या सगळ्या भाज्या प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मॅश करून घ्यायच्या आहेत. पाण्याचं प्रमाण हे आपण नंतर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करताना हे गरमच पाणी ॲड करायचं आहे. तर बघा, भाज्या छान एकदम मॅश याच्यामध्ये झालेले आहे. कन्सिस्टन्सी याची घट्ट आहे, तर मी याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड करते आहे. लक्षात ठेवायचं आहे, पाणी हे आपल्याला उकळूनच याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर याला छान मिक्स करा आणि 1 ते 2 उकळ्या येऊ द्या. 2 उकळ्या आल्यानंतर तुमची पावभाजी इथे एकदम तयार आहे. एकदम इन्स्टंट अशी 10 मिनिटात तयार होणारी ही पावभाजी आहे. हे बघा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे. ही भाजी सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. एकदम पातळ पण नाही करायची आपल्याला आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायची. हे बघा, या प्रकारे या भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. इथे आपली पावभाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही याच्याबरोबर लिंबू, बारीक कापलेला कांदा आणि कोशिंबीर याने गार्निश करा आणि पावभाजी ही खाण्यासाठी एकदम तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.